आमऱ्या, हा मी परीक्षकांना घेऊन VIP हॉलमध्ये आलेलो आहे. हा अरे मग दांगडो नाही करणार तर काय. अरे रिझल्ट डेंजर लावला ना त्यांनी. नाही 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 स्पर्धकांना पाठवू नको तू, मी त्यांना विचारतो आधी. हा हा थांब 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 थांब. अरे अरे सर बसले का तुम्ही? अरे ऑलरेडी बसले. काय म्हणतो म्हणजे आम्हाला वाटलं हॉटेलच्या रूम मध्ये आमची सोय केली सर, इथंच बसवलं. नाही 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 ती हॉटेलच्या रूम मध्ये सोय ती केलेली आहे सर, केलेली आहे. हा पण सर काय ना, काही स्पर्धकांना तुम्हाला भेटायचंय हो. अरे आम्ही रिझल्टच तसा दिलेला आहे ना. काय रिझल्ट लावलाय ना म्हणजे आरण्या. तुला सांगतो म्हणजे अभिनय स्पर्धा म्हणू नका, एकांकिका स्पर्धा म्हणू नका, राज्यस्तरीय स्पर्धा म्हणू नका, आम्ही सगळ्या स्पर्धांना परीक्षक म्हणून क्या बात आहे. वा वा वा. नाही आम्ही पैसे पण कमी घेतो ना. हा म्हणजे आणि आमच्याकडे वेलच हो. आमचं अशी काही मेजर्स नाही आहे. आणि आम्ही विजय लॉज मध्ये राहतो का नाही. त्याच्यामुळे जास्त हे वेळ. सांगायची गरज नव्हती. आणि एका रूम मध्ये आम्ही दोघे राहतो. हा 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 आणि सकाळी जर नाश्त्याला काय मिसल पाव असेल ना तर आम्हाला चालतं. आमचं असं काही नाही. हा, खरं. आहे का नाही आरण्या? म्हणजे बऱ्याचदा संगीत खुर्चीच्या परीक्षेला सुद्धा आम्ही हो. जातो. संगीत खुर्चीला परीक्षण करता तुम्ही? हो, त्याच्यासाठी सोसायटी वाल्यांचा बऱ्याचदा- फोन आला ना आम्हाला. हा. आम्ही जातो. काय आधी जातो म्हणजे बऱ्याचदा सोसायटी वाल्याला पण फोन करतो. हा. हॅलो, हा. अरे तुमच्या इकडे म्युझिक वाजते, काही परीक्षक पाहिजे असेल तर सांगा. आम्ही तयार आहोत. नाही, नाही, अरे वा 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 भारी भारी. पण या मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला हो हो पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच. तुम्हाला सांगतो ना, जाम टेन्शन आलं. म्हणजे पहिल्यांदाच व्यावसायिक स्पर्धेला आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे. हा, हा. त्यामुळे आम्ही परीक्षण फार सूक्ष्म केलेलं आहे. म्हणजे फक्त सादरीकरणवरती लक्ष न देता प्रत्येक संवादाच्या मागे लेखकाचा अंतस्थ हेतू काय आहे बापरे! Oh my God! याचा तर्कशुद्ध अभ्यास केलेला आहे. अरे, 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 अरे. एवढंच नाही हा, एवढंच नाही. म्हणजे रंगमंचे अवकाशाच्या वापरातील जे परिमाण आहेत की नाही, हा 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 तर तिथे कलाकार कुठपर्यंत कुठल्या थराला गेला याचा आम्ही लेखाजोखा आम्ही अभ्यास केलेला आहे का नाही. बाप रे. आज रंगभूमीचं काही खरं नाही बरं. नाही कसं नाही, पण आहे तुम्हाला अनुभव खूप आहे. अनुभव म्हणजे कसा म्हणजे शब्दफेक, अर्थभेद, वैविध्य या वाचिक अभिनयाची जी त्रिसूत्री आहे याचा विचार करून आम्ही परीक्षण करतो. म्हणजे एवढा अभ्यास आहे सर तुमचा? नाही कालच पाठ केलं आम्ही. वा, 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 वा. हो इथंच यायचं म्हणून काल पाठ केला आम्ही. अच्छा, भाषणात बोलायचं म्हणून? हा भाषणात बोलतो म्हणून पाठ केला. म्हणजे 2 दिवसांनी आम्हाला विचाराल ना तर आम्हाला हे येणार नाही. मग तिसऱ्या दिवशी हे लक्षात नाही राहणार? आता 2 मिनिटांनी विचारलं ना तर आमची जीभ उघडी पडली. आम्हाला माहिती आहे सगळं. नाही 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 विचारत. आम्ही काय आता बोलीला आमचं आम्हाला माहिती. नाही सर सर एकदम दार कधी पण एकदमच असं धडधड धडधड वाजायला लागेल बरं का. कारण जरा स्पर्धक चिडलेले आहेत. रिझल्ट तुम्ही जरा गोंधळलेला लावला ना हो. नाही आम्ही जातो तिकडे गोंधळच होतो काय. खरंय खरंय. त्याच्यामुळे काय होतं सगळा प्रॉब्लेम काय आहे. आणि आम्ही पुढच्या दरवाजाने कधी जायचंच नाही रिझल्ट लावल्यावर. मागच्या दरवाजाने जातो. मागच्या? मागच्या दरवाजा. घोंगडीत टाकून आम्हाला घेऊन जा. गोंगडीत नेलं तुम्हाला? अरे जाऊ दे. ह्या एकदा म्हणजे स्पर्धा झाली होती, हा झोपला होता, याचा फोटो व्हायरल झाला होता. बापरे. कधी नॅचरल आहे ना ते. नॅचरल आहे. पण आता मग पुढच्या दाराने जायचं, मागच्या दाराने जायचं, त्या स्पर्धकांना बोलवायचं का नाही? नाही, बोलवा येडे ते बोलवा. आमऱ्या हे भलते जब्बर आहेत रे भाऊ. हा हा तू स्पर्धकांना पाठव. नाही 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 सगळ्यांना नको. जे शांतपणे बोलतील ना त्यांनाच पाठव. हा 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 त्याच्यातले बघ कोण येते. बाउन्सरचा पण जरासा वापर कर. हा हा पाठव पाठव पाठव. सर सर ते येत आहेत. हा येऊ दे नाही. हा हा म्हणजे मला जरा टेन्शन आलंय. तुम्ही भलतेच रिलॅक्स. अरे थांबा रे. थांबा 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 थांबा. नंतर नाही, नाही, तुम्ही यावं. तुम्ही ते हास्य जत्रेमध्ये करता ना. अरे काय करता रे? अरण्या शेंद्रू 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 गानू देवलेकर हा. वसडीचा फोन आला. मार्शीला एक दिवशी मार्शी कॉमेडी करतो. जागा भेटली की ऍडिशन नाही अख्ख्या माग पण ऍडिशन पुढे. जाम भारी. आणि ही कविता
कवली कवली हा. कौली ते आवली कवली लवली कोहली कोहली कोहली. हा. ओली मी बावली 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 मी बावली 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 अरे देवा रे देवा काय भावली भावली नाहीये ते बिवाली बिवाली अवली कोहली आहे. ते काय करतो म्हणजे जाम भारी करते ना. नाही नाही खरंच मी तुमचं ना पाय पकडलं पाहिजे बोल काय अरे काय कामं करतात रे वेळ लावला काय शपथ देवा शपथ कुठं नाही सांगत थँक्यू सर. हो, हो, हो. सर आता जरा मुद्दा थोडासा वेगळा आहे मला बोलायचं जरा तुमच्या बोला ना द प्रॉब्लेम म्हणजे पिपी जरा हा सर ऍक्च्युली अरे काय ऍक्च्युली काय तुला सांगतो काय काम कर हॅट्सअप आहे तुला हॅट्सअप आहे मिशा विषा मस्त थँक्यू सर म्हणजे कौतुकाच आहे या गोष्टीचं आम्हाला की एवढे मोठे परीक्षक आम्हाला ओळखतात हास्य जत्रेमुळे आणि तुम्हाला काम आवडतं थँक्यू सर अरे आम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे No यार. mention. हो सर हो पण काय झालं सर म्हणजे आता आपण तुम्ही ज्या स्पर्धेसाठी परीक्षक होतात त्या स्पर्धेत आमचंही नाटक होतं अरे ते तुला सांगतो ना तू बोलूच नको रे काय म्हणजे काय काम करतो हो, माहिती म्हणजे काय? अरे म्हणजे ते चर्चासत्र अरे, शपथ काय आणि तो बॉस त्याचा माय गॉड म्हणजे माइंड ब्लोईंग यार खरंच तुला सलाम आहे यार सर पण म्हणजे नाटकात काही प्रॉब्लेम होता का नाही प्रॉब्लेम काय कसला प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही अरे तू नाही, म्हणजे तुम्हाला आवडलं ना नाटक? आवडलं ना हा आवडलं ना अटकलं नाटक असं काही झालं नाही 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 नाही. अरे काय काम करते म्हणजे माहिती ती तू विंगेत उभं राहून बघ इंग्लिश मध्ये काय तर बोलली होतीस ते नाही मी नाटकात विंगीत उभं नाही नाही नाटकात नाही मी बोलत आहे काय बोलतच आम्ही हास्य जत्रेत नाही काय हास्य जत्रा. अच्छा फॅलेक्सा Alexa. फॅलेक्सा हा, ते अलेक्सा एकदा करून दाखव ना प्लीज प्लीज अरे सर एकदा नाही सर आता नाही दाखव अरे, नाही, दाखव नाही, एक दाखव छोटीशी झलक दाखव दाखव नाही तर करतील ते हे फॅलेक्सा आहा आपण इथे कशासाठी आलोय सांगशील आम्ही इथे नाटकाबद्दल बोलायला आलो आहे. उभे उभ तुला सेम टू सेम यार सर ऍक्च्युली ती हुबेहूब करणार कारण तीच करते ते पण मस्त करते यार. आणि सर म्हणजे आता ते नाटकाचंच आम्हाला विचार म्हणजे नॉमिनेशन्स आम्हाला जे दिलेत ना नाही ते आम्ही अरे तुम्ही जेव्हा स्टेजवर आलात ना तुम्ही हा. तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवतो तुम्हाला नॉमिनेशन द्यायचं तेव्हा ठरवलं काय रे यार नाही हो यार. हो अरे म्हणून तर तुम्हाला आम्ही तुमच्या नाटकाला विनोदी नाटक म्हणून दिलेलं आहे तुला विनोदी अभिनेता. अभिनेता, हा. आणि तुला विनोदी अभिनेत्री हा. आणि चंद्रू 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 येडा आहे वा. अरे म्हणून तुला लक्षवेधी आम्ही विनोदी अभिनेता. लक्षवेधी विनोदी अभिनेता. लक्षवेधी अभिनेता हो हो. काय आहे, बाकीच्या आम्ही नाटकाला ना फॉर्मॅलिटीज म्हणून नॉमिनेशन दिले हा. म्हणजे आमच्या आता तेव्हा ट्रॉफी असती ना तुम्हाला स्टेजवर आणून दिली हा म्हणजे हा. ते सगळं तुमचे जे हास्यातले कलाकार आहेत ना सगळ्यांना आम्ही ट्रॉफी दिली असती काय काय तुम्ही काय कॉमेडी नाटक करता रे नाही सर पण आमचं नाटक सिरियस होतं. हा? आमचं नाटक सिरियस होतं तुम्ही सगळी कॉमेडीची नॉमिनेशन्स आमच्या नाटकाला दिली आहेत सर. तुम्ही दुसरं कुठलं नाटक केलं काय नाही सर कुठल्या तोंडाने करू पहिल्या नाटकाची काशी केली सर परीक्षक आहे. नाही थांब. नाही काय झालं म्हणजे प्रॉब्लेम काही नाही पण म्हणजे आम्ही हास्य जत्रा करतो ते तुम्ही पाहता तुम्हाला आवडतं पण इथे वेगळं नाटक केलं होतं आम्ही. ते आम्ही ऍक्च्युली सिरियस नाटक केलं होतं काहीतरी वेगळं करायचं म्हणून म्हणजे तुम्ही कॉमेडी नॉमिनेशन दिलं आम्हाला कळलंच नाही का म्हणजे नाटकाच्या नावावरून तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला की नाटक सिरियस आहे. नाटकाचं नाव काय होतं सर चैतन्याचा हुंकार. हा? हे नाव होत अरे मला वाटलं चेतना ओंकार नाही झालं ते तुमची अनाउन्समेंट सुरू झाली ना तेव्हा मी वेफरचं असं ते पॅकेट खोललं तर कुरुम कुरुम त्याच्यात खारखुर आवाज असं काढला. आलं तरी मी ह्याला बोलतोय चेतना अजून कशी आली नाही चेतना अजून ओ. कशी आली नाही. ओंकार तरी यायला पाहिजे पाहिजे ना. होतं, हो आम्ही लय पण तुम्ही चेतनाला ह्या नाटकात घ्यायला पाहिजे हा. काय काम करते माहिती हा. सगळं प्राणी काय करते हो, हो, हो. घोरपड बिरपड सेम टू सेम रे हो ना, हो ना, हो ना. तो ओमकारला सांगा गाणं मस्त गातो रियाज केला ना आणखी चांगला आहे काय सांगतो सर सांगतो. वनिता एकदा त्या सोप्यात घुसली बाहेर अरे, नाही कॉमेडी करते ती. उचलून घ्यायला नाही तुला पण तुमच्या पाय पडलं
कळलं पाहिजे नाही, 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 नाही. पण- अरे, वेळ लावलाय रे नाही, वेळ नाही, लावलाय. सगळं सगळं ठीक आहे पण आता मुद्दा तो नाहीच आहे हा. अरे बोल ना तू डिरेक्टर आहेस ना. अरे मी काय बोलू यार, हास्य जत्रेचा इम्पॅक्ट सोडत नाहीये ते. आपल्यावर जो कॉमेडीचा शिक्का पडलाय तो पुसायला तयार नाहीयेत ते. नाही नाही पण तुम्ही हसवता तेवढं ना डेंजर हसवता तुम्ही खतरनाक खरंय ना. मी तुम्हाला फोन करणार होतो की बुवा आमच्या अवॉर्ड फंक्शन मध्ये एखादं स्किट तुम्ही करणार असाल तर हे तिन्ही अवॉर्ड तुमचे फिक्स बुवा. म्हणजे म्हणजे काय आहे ना सेलिब्रिटी फेसेस असले ना तर चॅनलला विकला जातो ना मग शो लोक पण बघतात म्हणून काय आहे ना आम्ही असे काही अवॉर्ड बाजूला काढून ठेवतो बा की हा सेलिब्रिटी डान्स करणार आहे, हा सेलिब्रिटी अँकरिंग करणार आहे, हा सिंगिंग करणार आहे, तर यांना आम्ही हे अवॉर्ड देऊन टाकू आधीच फिक्स. पण काय ना म्हणजे सगळेच नाही करत पण काही काही करतो. आणि काही काही सेलिब्रिटी त्यांना फोन केल्यानंतर म्हणतात की मला अवॉर्ड असेल तर मी येईन बाबा असं असतं ना ते. म्हणजे आमचं काम काहीच नाही. नाही तसं नाही बोललो. म्हणजे आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून तुम्ही आम्हाला शोला फंक्शनला बोलवणार आणि आम्हाला नॉमिनेशन देणार, एवढं सोपं आहे का ते? नाही तसं नाही, एकंदर असं सांगितलं बा विकला जावा म्हणून. नाही सर, पण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुम्ही म्हणताय की जर आम्ही परफॉर्म करणार असू तर तुम्ही आम्हाला अवॉर्ड देणार हा आहात. मग तसं नाही नाही. सर, असं नाही होत ना. आता हिची भूमिका सर एवढी गंभीर आहे. हा, म्हणजे मी काय विनोद केलाय या नाटकात? प्लीज प्लीज मला सांगा मी काय विनोद केलाय? मी अख्ख्या नाटकभर गंभीर आहे. मी प्रत्येक सीनच्या शेवटी रडतेय. मी अख्ख्या नाटकभर गंभीर भूमिका करून जर तुम्ही मला विनोदी अभिनेत्रीचं नॉमिनेशन देत असाल तर अख्ख्या सोहळ्यावरच प्रश्न नाही काय येत. आम्हाला या पोरी ह्याच्यात काय हसण्यासारखं तुम्ही आहे? का हसताय? अरे तू आता जे काही बोलली ना ते मला ते आवली कवली कोवलीच आवाजात सगळं ऐकायला आलं. ते वाटलं. एक मिनिट, आय एम रिअली सॉरी सर. काय ना आम्ही खूप शांततेत बोलायला आलो. आम्हाला जेन्युइनली ह्या प्रश्नाची उत्तरं द्या. सर, नाटक सुरू असताना तुम्ही 7 वेळा हसलात अचानक का? अहो हा आठवा लाफ्टर देता, हा आठवा लाफ्टर आहे. आणि विशेष म्हणजे मी रडायला लागल्यानंतर ते हसायचे. तेच म्हणजे काय आहे, म्हणजे ही रडायला लागली ना का लाईट जायचं म्हणजे अरे वा! अरे लाईट गेला क्या बात अरे comedy. कॉमेडी केली तुम्ही. परत तू आली, परत तू रडायला लागली, अरे लाईट गेला. आता आम्हाला झालं म्हणजे इतकी कॉमेडी तुम्ही करता ना रे. सर, ज्याला तुम्ही कॉमेडी समजताय तो ब्लॅकआउट होता. हा, जो तुमच्या मेंदूत कायमस्वरूपी वास्तव्याला आलाय असं वाटतंय मला. अरे उपजत कॉमेडी केली एक नंबर. अरे हा कुठला प्रकार आहे कॉमेडीचा जो आम्हालाही कळला नाही? उपजत कॉमेडी. काही बोललो की कॉमेडी होते का सर? आता केली त्यांनी. नाही सर, तुम्हाला कळत नाहीये. ती रडत असताना हळूहळू ब्लॅकआउट होणार हे दिग्दर्शकाचं विजन होतं. काय म्हणतो आपण त्याला, एक सिम्बॉलिझम होतं, सिम्बॉलिझम. त्याचं तुम्ही श्राद्ध घातलं. हा, ती हळूहळू ती अशी रडत 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 तिच्या मनातला अंधार असा आपण अनुभवायला लागतो. ऐका ना अरे जाऊ द्या ना, सोडून द्या. तुम्हाला नॉमिनेशन मिळालंय ना, तुम्ही आहे ना नाटकाची जाहिरात करताना नॉमिनेशनची लिस्ट टाकली बम बुकिंग होऊन जाईल ना. सर, जरा विचार करा. सिरियस नाटकासाठी कॉमेडी नॉमिनेशन देताय, बुकिंग नाही थुकिंग होईल तोंडावर. अरे उपजतच आहे ना यांच्याकडे. बुकिंग थुकिंग. नाही रे नाही रे नाही. क्या बात आहे यार. माराल रे माराल तुम्ही. लय कॉमेडी करता लयच कॉमेडी करता यार. ऐका प्लीज ही नॉमिनेशन्स बाहेर पडली ना आमची लाज जाईल. प्लीज बदला, प्लीज बदला. नाही बदलू नाही शकत. आम्ही आधीच सांगितलं होतं म्हणजे परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल बुवा. आत्ता तर बोलत ना स्किट केलं तर अवॉर्ड देतो तुम्हाला. नाही ते आम्ही स्पर्धकांना सांगतो परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि परीक्षकांना सांगतो आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. असं असतं ना ते. आईला म्हणजे हे ह्यांच्यातच खेळतात. आपण उगाच खुश होतो आणि फेसबुकला पोस्ट टाकतो. चला काय आयरनी आहे. हे बघ आयरनी. आता आयरनी बोललाय, हा. लगेच बोलली आयरनीची देवा. असा विनोद माझ्या मनात पण नाहीये, कळलं तुम्हाला? सांगून ठेवा, नाही तर घडी करून पकडमध्ये ठेवेन. हे चाललेलं मग काय एक नंबर यार. सर, मुळात ना एक गोष्ट समजून घ्या. काय? आम्ही कधी कुठला विनोद करणार आहे हे तुम्हीच ठरवताय. हा. आम्हाला आमचं काहीतरी करू द्या ना. म्हणजे आम्ही एका पर्टिक्युलर कॉमेडी शो मध्ये कधीतरी कॉमेडी ऍक्टिंग केली आहे, कधीतरी कॉमेडी काम केलंय, म्हणून आयुष्यभर आम्ही कॉमेडी अभिनेते होतो का? इतर काय? आणि आता मी एक प्रयोग सादर केलाय, तो फसला असेल ना तर तुम्ही फसला असं सांगा ना. चुकीचं नॉमिनेशन कशाला देताय? तुमच्या मनातले गैरसमज दूर करा. आम्ही हास्य जत्रेत काम करतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी हास्य जत्रा नाही करत. Exactly. लक्षात आलं काय? तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जर आमच्या मनात हास्य जत्रा बघत राहिलात ना तर कलाकार म्हणून आमचं नुकसान आहेच, पण प्रेक्षक म्हणून तुमचं पण नुकसान होणार आहे, हे लक्षात घ्या. नाही ते काय पण तुम्ही टाइपकास्ट करू नका आम्हाला. तुम्ही कॉमेडी खरं एक नाही कॉमेडी काय. आता एक मिनिट, चार्ली चॅप्लिनने कॉमेडी केली आयुष्यभर, बरोबर? पण हसवता त्यांनी टचकन डोळ्यातनं पाणी आणलंच ना.
मग काय आपण त्याला टाईपकास्ट करायचं की हा फक्त कॉमेडी करणार आहे, हा आपल्याला रडवू शकत नाही, हा गंभीर करू शकत नाही, असं नाहीये ना. लक्ष्मीकांत बेर्डेंचं उदाहरण घ्या. लक्षा मामांनी आयुष्यभर विनोदी भूमिका केल्यानंतर जेव्हा एक होता विदूषकमध्ये गंभीर भूमिका केली, तेव्हा ती सुद्धा तुम्ही खुल्या दिलानं स्वीकारू शकला नाहीत. तुम्ही ना हे शिक्का मारणं थांबवा प्लीज, मनापासून रिक्वेस्ट करतो आम्ही. कुठलाही नट नटी गंभीर भूमिका करतो म्हणून तो कधी विनोदच करू शकत नाही, किंवा आयुष्यभर विनोदी भूमिका केल्यानंतर तो कधी गंभीर कामच करू शकणार नाही, हे कन्सिडर करणं थांबवा. नट नटी हे गंभीर किंवा विनोदी नसतात, भूमिका गंभीर किंवा विनोदी असतात. कलाकार हा कलाकार असतो. हे सगळं तुम्ही काय पण म्हणजे तुम्ही जी कॉमेडी करता ना ती खरंच एक नंबर. तुमच्या पाया पडलं. अरे म्हणजे नका आम्हाला- पडू. नाही, शपथ सांगतो, खोटं नाही सांगणार. मला वाटतं यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. अहो, तर मला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. काय? तुम्ही मला लक्षवेधी विनोदी अभिनेता पुरस्कार का दिलाय किंवा नामांकन का दिलंय? अरे ते शेवटी तू आलास ना नाटकात, त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी भूमिका- रिटर्न कॉल होता, मी डिरेक्टर आहे, मी नाटकात पण नाहीये. नाही नाही, पण तू जेव्हा आलास ना, जेव्हा एंट्री केलीस ना, तेव्हा तू आमचं लक्ष वेधून घेतलंस म्हणून तुला लक्षवेधी अभिनेता आम्ही बक्षीस दिलेला विनोदी. काय माहिती आहे, कमाल आहे, कमाल आहे. काही अर्थ नाही यांच्या नादाला लागून, काही अर्थ नाही. आपण जाऊया. असं ठरलंय आपल्याला कसं बघायचं त्याचं. आपल्यापेक्षा जास्त कॉमेडी यांनी केलं नाही. नादी लागण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे हे आम्ही जेव्हा येतात ना सगळे, हा. त्यांचं हेच वाक्य असतं, यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे सर, पण तसं आम्ही समजावून सांगतो का ना प्रत्येक हा, ते वेळी. आहे, पण एखादा सटकेल बेजाचा भेटला ना तर महागात पडेल वा. नाही, नाही. हा, तर मागच्या दाराने जायचं का पुढच्या दाराने जायचं? मागच्या त्या दाराने जाऊया. हा आमऱ्या, हा. एक गोंगडी पाठव. नाही नाही, एका तर दोघांना बांधू. पटकन पटकन पाठव.